ऑगस्ट महिन्यामध्ये अजून म्हणावं तसा काय पाऊस पडला नाही, जसं आपल्या हवामानाच्या वेधशाळेनं अंदाज वर्तवला होता त्याच पद्धतीनं घडतंय. नेमकं आत्ता सध्या काय स्थिती आहे? सध्या महाराष्ट्रावर सर्वदूर पाऊस पडेल किंवा मुसळधार पाऊस पडेल यासाठी कोणतीही सिस्टम जी आहे ती सक्रिय नाही आहे महाराष्ट्रासाठी तरी. जर आपण बघितलं तर पूर्व भारतातले जे स्टेट्स आहेत ज्यामध्ये पश्चिम बंगाल असेल, ओडिसा असेल किंवा आसपासचे जे स्टेट्स असेल त्यांच्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. तिकडे एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे. त्याचबरोबर एक लँडवर पण तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र आहे जे की पश्चिम MP जे आहे, मध्य प्रदेश आहे, त्याला ते इम्पॅक्ट करतं आहे आणि तिकडे चांगला पाऊस पडताना दिसतो आहे. आजचा जर विचार केला तर उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही डिस्ट्रिक्ट्समध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे, ज्यामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव इकडे चांगल्या पावसाची शक्यता आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, पण त्या डिस्ट्रिक्ट्समध्ये पावसाची शक्यता आहे. नाशिकचा पण काही भागामध्ये पाऊस पडू शकतो. महाराष्ट्रातील इतर ठिकाणी येणारे 4 ते 5 दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस पडू शकतो, परंतु तो सर्वदूर नसेल किंवा मुसळधार नसेल. सॅटेलाईट इमेजरी जर आपण आता बघितली तर आपण जसं मी सांगितलं की इथे कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि त्यामुळे इथे क्लाउड फॉर्मेशन आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रामधील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिकच्या काही भागांमध्ये आज पाऊस पडू शकतो. महाराष्ट्रातील इतर ठिकाणीसुद्धा पावसाची शक्यता आहे, परंतु तो सर्वदूर किंवा त्याची तीव्रता खूप जास्त असेल अशा प्रकारचा नाही आहे. इथे एक कमी दाबाचं क्षेत्र आहे जसं मी सांगितलं. जिल्हानिहाय ऑलरेडी मी आय थिंक दाखवलेलं आहे, ज्यामध्ये आज आणि उद्या घाटमाथ्यांवर येलो अलर्ट आहे. उद्याचं जर बघाल तर रायगड आणि रत्नागिरीला येलो अलर्ट आहे. बुधवारी पुण्याचे घाटमाथे जर सोडले तर इतर ठिकाणी हलक्या स्वरूपाचाच पाऊस पडू शकतो. तो सर्वदूर नसेल, काही ठिकाणी पडू शकतो, काही ठिकाणी त्याचे चान्सेस कमी आहेत. सर, एकंदरीत पाहता आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारे पाऊस पडला आहे तिथे पावसाचं डिस्ट्रीब्युशन कोणत्या प्रकारे राहिलं आहे? म्हणजे पावसाचे दिवस किती आहेत? पाऊस जास्त तीव्रतेने पडला आहे की पुरेसे पावसाचे दिवस नोंदवण्यात आलेत आपल्याकडे? आत्तापर्यंत त्याची काय स्थिती आहे? जुलैमध्ये जवळजवळ बऱ्याच म्हणजे 1 जुलै ते 8 जुलैच्या दरम्यान पावसाचं प्रमाण जास्त होतं आणि त्याचं कारण म्हणजे की एक सिस्टम तयार झाली होती. त्यानंतर 9 ते 15 जुलैच्या दरम्यान आपण बऱ्यापैकी खंड बघितला, परंतु 16 जुलैनंतर कंटिन्युअसली पाऊस आपल्याकडे पडत राहिला. तर असं आपण एकंदरीत बघितलं जर जवळजवळ 24 ते 25 22 ते 23 दिवस चांगल्या पावसाची नोंद आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात म्हणता येणार नाही, कारण 1 ते 8चा जो पाऊस होता तो फक्त उत्तर कोकण आणि घाटमाथ्यांवर होता. त्यानंतर 9 ते 15पर्यंतचा जो पाऊस होता तो त्यामध्ये खंड होता आणि 16 नंतर जो पाऊस झाला आहे किंवा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जो पाऊस झाला आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन सर्वदूर होतं असं आपण म्हणू शकतो. त्यामध्ये मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये सुद्धा पावसाची नोंद झाली होती, जिथे खूपच डेफिशियंट किंवा पावसाची तूट जास्त होती अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला पाऊस पडलेला दिसून आलेला आहे. आताच आपण बघितलं की येणाऱ्या 5 दिवसांच्या फोरकास्टमध्ये हलक्या स्वरूपाचाच पाऊस पडण्याची शक्यता आहे. तो सर्वदूर नसणार आहे, काही ठिकाणी पडू शकतो, काही ठिकाणी त्याचे चान्सेस कमी आहेत. सर, ऑगस्टमध्ये एकूण कसा असेल? ऑगस्टचा फोरकास्ट सरासरी इतका असण्याची शक्यता आहे आणि किंवा काही रिजन जर बघितले तर पश्चिम महाराष्ट्र जर बघितला तर सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण मला असं वाटतं की 5 ते 7 दिवसांचा जो फोरकास्ट आहे त्याकडे आपण जास्त लक्ष देणं गरजेचं आहे, कारण एखादी सिस्टम बनल्यानंतर पावसाचं डिस्ट्रीब्युशन त्याप्रमाणे बदलत असतं, जसं आपण जुलैमध्ये बघितलं. सर, सोलापूरसह नागपूर असू द्यात किंवा बीड वगैरे इकडं खूपच मोठ्या प्रमाणात तूट आहे. सिंधुदुर्गातही मोठी तूट आहे. या हंगामामध्ये काय असेल नेमकं स्थिती? डिस्ट्रीब्युशन जे आहे पावसाचं, जसं मी सांगितलं की मेनली त्या सिस्टम ज्या काही 2 सिस्टमनी महाराष्ट्रात जो पाऊस झाला आहे तो उत्तरेकडं झाला आहे, कारण त्याची मुवमेंट त्या दिशेने होती किंवा त्या रिजनवर तो 21 किंवा 21 to 20 डिग्री नॉर्थच्या दरम्यान हे सगळं सिस्टम्स फॉर्म झाल्या आहेत आणि त्यामुळे मध्य महाराष्ट्र असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा घाटमाथे असेल इकडे जास्त पाऊस झालेला आहे आणि दक्षिणेकडचा जो भाग आहे किंवा पर्जन्य छायाचा भाग जो आहे तिकडे पाऊस कमी झालेला आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमधल्या फोरकास्टवर जर काही अपडेट्स असतील,
जेणेकरून या रिजनवर जास्त पाऊस पडू शकतो, तर तसंच सांगितलं जाईल. येस.